नमस्कार. हे सर्वज्ञात आहे की चार्टर्ड अकाउंटन्सी हा वाणिज्य शाखेतील सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे व त्यात कारकिर्दीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या अतिशय मोठ्या पण महत्त्वाच्या विषयाची ओळख करून घेण्यासाठी आज आपण आशिया खंडातील व अमेरिकेतील प्रथितयश सीए पराग कुलकर्णी यांना आमंत्रित केले आहे. पराग कुलकर्णी हे कुलकर्णी इन्कॉर्पोरेटेड व इंडिया एएस लॅबचे अध्यक्ष आहेत, जे व्हॅल्युएशन्स आणि फायनान्स या क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहेत. पराग यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण व हाय ऑनर्स प्रथितयश संस्थांमधून पूर्ण केले आहे. खूपच लहान वयात त्यांना या किचकट विषयाची रुची निर्माण झाली आणि त्यांनी इकॉनॉमिक्स लर्निंग ग्रुपची स्थापना केली. 2014 मध्ये ते असे पहिले सीए ठरले ज्यांना भारत, अमेरिका, इंग्लंड व वेल्स येथून प्रमाणित केले गेले आहे. एक उत्तम ग्लोबल व्हॅल्यूअर म्हणून त्यांना नावाजले गेले आहे. त्यांनी या क्षेत्रामध्ये भरपूर लिखाण केले आहे, ज्यापैकी काही ICAIने प्रकाशित देखील केले. त्यांनी शेकडो कॉन्फरन्सेसमधून त्यांचा विषय मांडला आहे. पराग कुलकर्णी यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित केले गेले आहे. आत्तापर्यंत त्यांनी 2500 पेक्षाही जास्त सीएंना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी संगीत कलेतही प्रावीण्य मिळवले आहे. त्यांच्या काम करण्याच्या नाविन्यपूर्ण पद्धतीबद्दल आणि या क्षेत्रातील वाढत्या संधींबद्दल आज ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग. बदल हा काळाचा अविभाज्य घटक आहे आणि आपण फायनान्स प्रोफेशनमध्ये काम करताना या बदलाला धरून पुढे चालायचं असतं. गेल्या 10 वर्षामध्ये CA किंवा फायनान्स प्रोफेशनमध्ये काय बदल झाले ते समजावून घेऊया. एक फायनान्स प्रोफेशनल काम करताना कसं काम करतो, तर अगदी जो बिस्किटाचा पुडा जो आपण विकत घेतो ना, त्याच्यावरती पण बघा MRP लिहिलेली असते. आणि त्या MRP म्हणजे काय, तर त्या प्रॉडक्टची मूळ प्राईस आणि त्याच्यावरती लागणारा कर म्हणजे टॅक्स, हा इनडायरेक्ट टॅक्स. तुम्हाला माहिती आहे का की इनडायरेक्ट टॅक्स 10 वर्षापूर्वी हा एक्साईज, व्हॅट, कस्टम ड्युटी अशा स्वरूपात होता. आता आपण ह्याला काय म्हणतो, याला म्हणतो GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा झाला इनडायरेक्ट टॅक्समधला बदल. जसे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत तसे डायरेक्ट टॅक्सेस आहेत. डायरेक्ट म्हणजे तुम्ही जे उत्पन्न कमवता त्याच्यावरती लागणारा कर. मग तो इन्कम टॅक्स ॲक्टच होता 10 वर्षापूर्वी आणि आता पण तो इन्कम टॅक्स ॲक्टच आहे. पण हा जो इन्कम टॅक्स ॲक्ट आहे म्हणजे तुमच्या उत्पन्नावर लागणारा जो कर आहे तो 10 वर्षांमध्ये नाही तर तो दरवर्षी बदलतो आणि ते फायनान्स मिनिस्टर दरवर्षी बजेट सादर करतात आणि त्याच्यामध्ये तो बदल आणला जातो. याच्यामध्ये बायकांवरती लागणारा कर, पुरुषांवरती लागणारा कर, जे सिनियर सिटिझन्स आहेत म्हणजे वयाने जे मोठे आहेत त्यांना लागणारा कर, ह्याच्यामध्ये पण बदलाव होतो. 10 वर्षामधला जो बदल हा फक्त कर प्रणालीमध्ये नसून तो ओव्हरऑल बँकिंग स्वरूपामध्ये किंवा कंपनीज ॲक्ट म्हणजे कॉर्पोरेटायझेशनमध्ये पण घडलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की अरे हे बँकिंग कॉर्पोरेटायझेशन हे अवघड असं का बोलतात. थोडं सोपं करून सांगतो. ज्या पद्धतीने लोक बिझनेस करतात त्या पद्धतीमध्ये काही एंटिटीजची आवश्यकता असते. म्हणजे तुम्हाला जसं म्हणतो की आपण एक कंपनी तयार केली, मग ही कंपनी 10 वर्षापूर्वी कशी तयार होत होती, तर त्याला लागणारे जे रूल्स होते ते 1956 साली तयार करण्यात आले होते. 2013 साली हे रूल्स बदलले गेले. हा कायदा हा नवीन स्वरूपात आणला गेला. खरं सांगितलं तर या प्रोफेशनमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्याच अर्थाने बदल झालेला आहे. ज्या पद्धतीने आपण कॉम्प्युटर्सबरोबर काम करत होतो ते काम करण्याची पद्धत बदलली आहे. ज्या पद्धतीने आपण कर भरत होतो ती पद्धत बदलली आहे. तो डायरेक्ट असेल, इनडायरेक्ट टॅक्स असेल, ह्याच्यामध्ये बदल आहे. ज्या पद्धतीने कंपनीज तयार होत होत्या त्याच्यामध्ये पण बदल झालेला आहे. तर या पुढच्या सिरीजमध्ये आपण समजावून घेऊया की हा जो बदल आहे त्याने तुमच्या करिअरवर कसा इम्पॅक्ट होणार आहे. CA कोर्स करण्यासाठी तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी पण तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता बरं का. हां, पण ॲडमिशन घेतली म्हणजे परीक्षा देऊ शकता असं नाही. 10वी झाल्यानंतर सगळ्यांसमोरच प्रश्न पडतो की पुढे काय करायचं. 10वी झाल्यानंतर जर का तुमच्या मनामध्ये ही क्लॅरिटी असेल की आपल्याला पुढे जाऊन CAच करायचं आहे तर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही www.icai.org या वेबसाईटला जर का भेट दिलीत तर त्याच्यामध्ये ते रजिस्ट्रेशन कसं करावं, त्याच्या रिलेटेड फीज काय आहेत याची सगळी माहिती आहे. तर तुम्ही जरूर त्या वेबसाईटला एकदा तरी भेट द्यावीत. 10वी झाल्यानंतर 2 वर्षाचा कोर्स करणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही डिप्लोमाचा कोर्स केलात किंवा तुम्ही 12वीचा कोर्स केलात
आणि ज्यावेळेस ही 2 वर्ष तुमची पूर्ण होतील, त्याच्यानंतर तुम्ही CAच्या पहिल्या परीक्षेला बसू शकता. आता आपण समजावून घेऊया, की या CA कोर्समध्ये नक्की परीक्षा तरी कशा आहेत? तर CA कोर्समध्ये 3 परीक्षा आहेत. पहिली परीक्षा ज्याला फाउंडेशन म्हटलं जातं. दुसरी परीक्षा ज्याला इंटरमिजिएट म्हटलं जातं. आणि शेवटची परीक्षा म्हणजे शेवटच, ज्याला इंग्रजीमध्ये फायनल एक्झामिनेशन असं म्हटलं जातं. या तिन्ही परीक्षांमध्ये एक मुलगा किंवा मुलगी जी CA कोर्समध्ये येते, या परीक्षांच्या बरोबरच त्याला आर्टिकलशिप पण करायला लागते. त्याला कॉम्प्युटरचे कोर्सेस करायला लागतात. त्याला सॉफ्ट स्किल्स कोर्सेस करायला लागतात. आणि हे कोर्स फक्त एकदा नाही तर रिपिटेटिव्हली करायला लागतात. म्हणजे याचा अर्थ काय, की CA कोर्स असा आहे, की तुमचं जे शिक्षण आहे ते तर तुम्ही चालू ठेवू शकता. म्हणजे युजुअली कॉमर्स साईडचे विद्यार्थी CA करतात. तर 12वी नंतर तुम्ही कॉमर्स साईडचं जे तुमचं BComचं शिक्षण आहे ते तुम्ही सुरू ठेवू शकता. फर्स्ट इयर, सेकंड इयर SY आणि TY, थर्ड इयर. आणि हे करतानाच तुम्ही CAला एनरोल होऊन त्याच्या परीक्षा देऊ शकता. आणि त्या परीक्षा देतानाच तुम्हाला जॉब पण करायला लागतो. फक्त हा नेहमीसारखा जॉब नसतो बरं का. रादर हा ट्रेनिंग जॉब असतो. म्हणजे गुरुशिष्य परंपरा जी आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे, तसंच काही. ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा गुरु निवडायचा असतो आणि गुरुला त्याचा शिष्य निवडायचा असतो. त्याच्यासाठी मेहनत घ्यायला लागते. मार्क्स चांगलेच पाडायला लागतात. पहिली परीक्षा झाल्यानंतर म्हणजे फाउंडेशनची एक्झाम झाल्यानंतर इंटरमिजिएटची तयारी आणि इंटरमिजिएटमध्ये पास झाल्यानंतर तुम्हाला गुरुला निवडायचं असतं आणि गुरु शिष्याला निवडतो. आणि मग 3 वर्ष त्याच्याकडे जाऊन ती तपश्चर्या करायची. म्हणजे काय, तर तुम्ही SY TYमध्ये शिकत असताना, CAच्या फायनल एक्झामसाठी प्रिपेअर करत असताना तुम्हाला ऑन द फील्ड म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला कंपनीजमध्ये जाऊन काम करायला मिळतं. अच्छा, हे जे काम करायला मिळतं म्हणजे काही फक्त नोकर म्हणून नाही बरं का, तर तुम्हाला त्याचा मोबदला म्हणून पैसे पण दिले जातात. त्याला आपण इंटर्नशिप असं म्हणतो. CA कोर्समध्ये कुठले विषय बरं अभ्यासायला लागतात? बरं, हे विषय खूप अवघड असतात का? ते मला जमतील का? माझा तो पिंड आहे का? अरे, हे तर विषयांची नावं मी कधी ऐकलीच नाही आहे. माझ्या घरामध्ये कोणी CA नाही. मग मी हा कोर्स करू का? का नको बाबा, हे तर काही मला शक्य नाही. अरे, माझी ताई, माझा दादा मला सांगत होता, CA कोर्सचं पासिंग पर्सेंटेज हार्डली 1% असतं. बापरे बाप! मग मी हे करायचं का नाही करायचं? असे सगळे प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील, बरोबर ना? तर CA कोर्समध्ये खरं तर सांगू का, प्रामुख्याने 8 विषय आहेत, ज्याच्यावरती फोकस केला जातो. म्हणजे आम्ही खरं तर ना खूप ठिकाणी बोलताना असं म्हणतो, की आयुष्यामध्ये जर का तुम्हाला जिंकायचं असेल, तर हॉरिझॉन्टल एक्सपिरियन्स आणि व्हर्टिकल डेप्थ ऑफ नॉलेज या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर CA करिक्युलममध्ये ज्यावेळेस तुम्ही शिकता आणि शिकता शिकता तुम्हाला रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस येतात, त्यावेळेस तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पण काम करत असता, तुम्ही IT सेक्टरमध्ये पण काम करत असता, तुम्ही स्टाफिंग ऑर्गनायझेशन्समध्ये पण काम करता, तुम्ही ट्रस्टबरोबर पण काम करता. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, की कुठलाही बिझनेस, कुठली इकॉनॉमी रन करण्यासाठी लक्षात घ्या, पैशांची ही मूळ आवश्यकता असते. आणि जिकडे पैसे आले तिकडे फायनान्स आला आणि जिकडे फायनान्स आला तिकडे CAची उणीव भासते. रादर तिकडे CA लागतोच. मग तुम्हाला अशा पद्धतीच्या ऑर्गनायझेशन्सना जर का उद्या जाऊन कन्सल्टन्सी करायची असेल किंवा तुम्हाला तिकडे जाऊन काम करायचं असेल, तर कुठले विषय तुम्हाला माहिती पाहिजेत ते विषय या CA करिक्युलममध्ये शिकवले जातात. आता कर प्रणाली ही समजलीच पाहिजे. कर 2 प्रकारचे आहेत, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. म्हणजे ऑब्व्हियसली 8 विषयांपैकी 2 विषय तर आपल्याला कळलेच. आता हा कर लावण्यासाठी तुम्हाला काय बरं कॅल्क्युलेट करायला लागेल? तर तुम्हाला इन्कम कॅल्क्युलेट करायला लागेल. पण इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला आधी इन्कम कसं आलं हे नोट डाऊन करायला लागेल, ज्याला मराठीमध्ये म्हणतात हिशोब. हा हिशोब मांडण्याची जी पद्धत आहे त्याला काय म्हणतात माहिती आहे? अकाउंटिंग. म्हणजे तिसरा विषय कुठला आला? अकाउंटिंग. आता हा अकाउंटिंग करताना तुम्ही ज्या लोकांबरोबर राहता, ज्या देशामध्ये राहता, ज्या जगामध्ये राहता, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपनीज एकमेकांशी कसं वागतात, कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन करतात, हा जो मॅक्रो लेव्हलचा आउटलुक आहे, तो सब्जेक्ट तुम्हाला कळला पाहिजे आणि त्या विषयाचं नाव आहे इकॉनॉमिक्स. ज्यावेळेस आपण ही सगळी कामं करतो, कंपनीज एकमेकांशी ट्रान्झॅक्ट करतात, त्याला काहीतरी रूल पाहिजे ना. उद्या जर का तुम्ही एखादी ॲग्रीमेंट केली कोणाबरोबर, तर ती त्यांनी पाळली नाही, तर त्याला कोर्टामध्ये खेचलं पाहिजे. मग हे कोर्टामध्ये खेचायचं म्हणजे काय? तर हा झाला लीगल सब्जेक्ट, ज्याला लॉ असं म्हटलं जातं.
लॉ जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. कंपनीज ॲक्ट म्हणजे कॉर्पोरेट लॉ आणि नॉन कॉर्पोरेट लॉज म्हणजे स्टॅम्प ड्युटी आहे किंवा अजून बरेचसे ॲक्ट्स आहेत. कॉम्पिटिशन लॉ, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट वगैरे, वगैरे. म्हणजे 5वा सब्जेक्ट कुठला झाला? तर लॉ. तुम्हाला आणि मला आपल्या दोघांनाही माहिती आहे, की आपण हा जो आत्ता संवाद करत आहोत तो डिजिटल माध्यमातून करत आहोत. म्हणजेच तुम्हाला आणि मला कॉम्प्युटर्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याचं ज्ञान असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आत्ता सध्या तरी CA करिक्युलममध्ये कोडिंग शिकवत नाही आहेत, पण मला असं वाटतं तो काळ काही दूर नाही. पुढच्या काही वर्षांमध्ये आपण सगळेच कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते फक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर न करता ते सगळे कोडिंगच्या माध्यमातून करायला लागलो आणि CAमध्ये हा डेफिनेटली ॲटलीस्ट पायथॉन कोडिंग किंवा अशा पद्धतीचे कोर्सेस येतील. बट इन शॉर्ट जो 6वा सब्जेक्ट आहे, 6वा विषय आहे तो काय असावा? तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. गणित. गणित हा विषय जो आहे, काही लोकांना गणित हा विषय आवडतो आणि काही लोकांना हा विषय आवडत नाही. आणि लोकं साहजिकच प्रश्न विचारतात, की आमचं गणित जर का चांगलं असेल, तर आम्ही मग CA करावं का? आणि गणित जर का चांगलं नसेल, तर बापरे! मी CA करू शकतो का नाही करू शकत? कसं आहे, गणित म्हणजे काय? तर लॉजिक, बरोबर ना? लॉजिकल रिझनिंग हे महत्त्वाचं. मला असं वाटतं, की आपल्याला आयुष्य जगण्यासाठी लॉजिक लागतंच. आपण गाडी पार्क करताना पण गाडी किती मागे घ्यावी आणि गाडी किती पुढे न्यावी, गाडीचा स्पीड किती असावा आणि किती नसावा, याचं टेस्टिंग हे त्या मॅथेमॅटिक्समधनं होतं. आता ह्याचा अर्थ असा नाही, की तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री अवघड जात असेल, तर तुम्ही CA करू शकत नाही. ट्रिग्नॉमेट्रीपेक्षा पण अजून गणिताचे वेगवेगळे भाग आहेत ना. सो जर का काही मुलांना, काही मुलींना गणिताबद्दल जर का भीती असेल, तर त्यांनी असं प्लीज अझ्युम करू नका, की बापरे! मला गणित अवघड जातं म्हणजे मी CA करू शकत नाही. CAबद्दल मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. समजून घ्या. रिझर्व्हेशनची सिस्टीम जी आहे ती CAमध्ये बिलकुल नाही. त्यामुळं CA कोर्समध्ये फक्त आणि फक्त तुमच्या मेरिटलाच कन्सिडर केलं जातं. सो ज्यांना असं वाटतं, की नाही माझ्या मनामध्ये मी लॉजिकल माणूस आहे. मी गोष्टी ज्या आहेत त्या विचारपूर्वक करू शकतो. मी एखाद्या गोष्टीला समजून घेऊन, उमजून त्याच्यावर निर्णय घेऊ शकतो. अशा लोकांनी CA करण्यास काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला असं वाटेल, की फक्त ज्यांना 90% वरतीच मार्क मिळतात, ज्यांना 55% वरती मार्क मिळतात किंवा ज्यांना 80% वरती मार्क मिळतात, त्या हुशार मुलांनीच CA करावं, तर असं बिलकुल नाही. तुम्हाला मी एक छोटं उदाहरण देतो अर्ध मिनिट आणि प्रूव्ह करून दाखवतो. काय झालं, मी पहिलीमध्ये शिकत असताना मला बेरीज कशी करायची ते शिकवलं गेलं. आणि मला येतच नव्हतं करता. पण नंतर मला करता आलं. पहिलीतनं मी दुसरीत गेलो, तिसरीत गेलो, चौथीत गेलो. आता चौथीमध्ये मी आलो आणि जर का मला पहिलीतलं गणित विचारलं, की 2 अधिक 2 किती? तर मला पहिलीत असताना येत नव्हतं बरं का. पण मी चौथीत जरी वर्गामध्ये पहिला येत नसलो, पण मला पहिलीतलं गणित विचारलं, तर मला ते पटकन सोडवता येईल की नाही? येईल. तर कधी-कधी आपल्याला असं होतं, की एका टाईम फ्रेममध्ये ज्यावेळेस आपलं एनालिसिस होऊन लोकं आपल्याबद्दल बोलतात, की हा हुशार मुलगा किंवा ढ मुलगा, तर आपल्याला टाईम फ्रेममध्ये वाटायला लागतं, की आपण एखादी गोष्ट करू शकत नाही. तर तसं नाही आहे. एखादी गोष्ट आपल्याला त्या वेळेपुरती जमत नाही, पण परत-परत केलत, ती गोष्ट परत-परत वाचलीत, समजावून घेतली, तर ते आपल्याला जरूर करता येतं. आणि हा CA कोर्स अशा पद्धतीच्यात हार्डवर्क करणाऱ्या मुलांसाठी आहे. ज्यांना 50% वरती मार्क आहेत, त्या प्रत्येकाने हा जरूर कोर्स करावा, समजावून घ्यावा. कारण इथे जर का तुम्ही कन्सिस्टंटली काम करणार असाल, हार्डवर्क करणार असाल, तर हा कोर्स डेफिनेटली कंप्लीट तुम्ही करू शकता, प्रोव्हायडेड यू ॲक्चुअली वर्क हार्ड. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे एकलव्य आणि द्रोणाचार्यांची. हा एकलव्य म्हणजे या गोष्टीतला म्हणजे तुम्ही आहात. आणि द्रोणाचार्य म्हणजे तुमच्या आजूबाजूला मिळणारी इन्फॉर्मेशन, जी कदाचित डिजिटल माध्यमातून असेल, जी कदाचित टेक्स्टबुक फॉर्मॅटमध्ये असेल आणि जी कदाचित अजून कुठल्या माध्यमातून असेल. आपल्या गोष्टीमध्ये मात्र एकलव्याला अंगठा गमवावा लागत नाही. कारण हे थोडी महाभारत आहे. हा तर CAचा कोर्स आहे. याचा अर्थच असा, की ज्या काही माध्यमातनं तुम्हाला गोष्टी शिकता येतील, जरूर त्या माध्यमांचा वापर करून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काही लोकांचे व्हिडिओज ऑनलाईन बघत असाल, जरूर बघावेत. जर का तुम्हाला CA करिक्युलमचा अभ्यास करण्यासाठी काही क्लासेस लावण्याची आवश्यकता असेल, जरूर लावावेत. स्वतः ICAI तुम्ही जेव्हा स्टुडंट म्हणून लॉग इन करता, त्यावेळेस तुम्हाला अख्खा ऑनलाईन प्लॅटफॉर्म देते. ज्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही CAचा अख्खा कोर्स हा इंडिपेंडेंटली करू शकता. सो काही मुलं, काही मुली या शहरामध्ये राहत नसतील
आपल्या घराशेजारी 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये क्लासेस अवेलेबल नसतील, तर ऑब्व्हियस प्रश्न असेल ना, की मग मी काही मुंबईला जायचं का? मी पुण्याला जायचं का? मी नाशिकला जायचं का? किंवा मी कोल्हापूर, सोलापूर अशा शहरांमध्येच गेल्यानंतर ते क्लासेस लावूनच फक्त अभ्यास करायचा का? तर कसं आहे, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर का पुढे जायचं असेल, तर गुरु लागतोच बरं का. सो तो गुरु जो आहे, त्या गुरुचं एलिमिनेशन म्हणजे आपण गुरु नसतानाच आपण सगळं शिकले असं होऊ शकत नाही. आणि जसं मी आधी म्हटलं, की CA कोर्स हा गुरु-शिष्य परंपरेवरच चालतो. तर एक आहे परीक्षेचा अभ्यास. परीक्षेचा अभ्यास जो आहे, तो तुम्ही अशा पद्धतीच्या ऑनलाईन गुरूंमधून करू शकता. पण दुसरा आहे, तो म्हणजे रिअल लाईफ म्हणजे तिथे जाऊन तशा पद्धतीचं काम करून मिळणारा अनुभव. आणि हा जो अनुभव आहे, तो घेऊनच येतो. तो वाचून, ऐकून, बोलून येत नाही. इंटर्नशिपमध्ये तुम्हाला हा अनुभव मिळतो. खूप लोकं म्हणतात, CA करणं बाबा फार अवघड, त्याचा रिझल्ट 2%च लागतो. हे खरं का हो? 2% नाही, 0.2%, 0.2% लागतो. कसा माहिती आहे? जेव्हा 10,000 मुलं परीक्षेला बसतात पहिल्या, तर 10,000तली 1,000 मुलं पास होतात 10%नी. 1,000तली दुसऱ्या परीक्षेला 100 मुलं पास होतात आणि 100तली फायनल परीक्षेला 20 मुलं पास होतात. त्यामुळे 10,000 आणि शेवटची 20 मुलं जर का बघितलीत, तर तुम्हाला हा 0.2%चा रेशो मिळतो. पण म्हणजे काय? आम्ही आता मग करत असू, आम्ही जर का त्या 20 मुलांपैकी नसू, तर आम्ही बाकीच्या मुलांमधले आलो ना. मग आम्ही काय करायचं? आम्ही या कोर्समध्ये अडकून राहू का? कोर्समध्ये अडकलो, तर आमची दुसरी नोकरी पण लागणार नाही आणि अकॅडमिक सक्सेस पण मिळणार नाही. मग काय करायचं? कसं आहे, या कोर्समध्ये तुम्ही ज्या गोष्टी शिकता, म्हणजे पहिली परीक्षा पास होता, दुसरी परीक्षा पास होता. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा पास होता, तेव्हा ICAI तुम्हाला त्या पद्धतीचे सर्टिफिकेशन्स पण देते. खरं सांगू का? दुसरी परीक्षा तुम्ही जर का पास झाला असाल, तर याचा अर्थ खरं तर तुम्ही CAच आहात. फक्त तिसरी परीक्षा पास व्हायचं राहिला आहात. कारण अशी खूप लोकं आज आहेत, की जे खरं तर CA सारखेच हुशार आहेत, सगळं आहे, फक्त तिसरी परीक्षा पास नाही झाले. एक्सपिरियन्स जो तुम्हाला आर्टिकलशिपमध्ये मिळतो, तो नेहमीच तुमच्या कामाशी येतो आणि जीवनभर तुम्हाला साथ देतो. म्हणजे पुढे जाऊन जर का तुम्ही नोकरीला अप्लाय करणार असाल, तर कदाचित तुम्ही CA म्हणून अप्लाय नाही करू शकत. पण याचा अर्थ तुम्हाला काम तेवढंच येतं. त्यामुळे CA डिग्री ही फक्त पहिल्यांदा तुमच्या कामी येते, ज्यावेळेस तुम्ही नोकरीला अप्लाय करत असता. पण एकदा तुम्हाला नोकरी लागली, की जे काही तुम्ही CA कोर्समधलं शिक्षण घेतलेलं आहे, त्यामधून जे अपस्किलिंग केलेलं आहे, ते कायमच तुमच्या उपयोगी येतं. आणि याचा उपयोग तुम्ही स्वतःचा इंडिपेंडंट बिझनेस करण्यासाठी पण करू शकता. तुम्ही वेगळ्या ठिकाणी अकाउंटंटची नोकरी, टॅक्सेशन रिलेटेड नोकरी हे पण करू शकता. मग प्रश्न असा आहे, की मी CA करतोय पण पास होत नाहीये. मग अजून करत राहायचं का? तर हो, जरूर करत राहायचं. CA करताना अजून वेगळं काही करायचं नाही. पण जर का तुम्ही निर्णय घेतलात, की नाही जरा आता 2 वर्षाची गॅप घेतो, थोडंसं फायनल एक्झाम माझी 2-3दा फेल झाली आहे, तर जरा थांबवतो, तर CA पूर्ण थांबवून काहीतरी वेगळं करा. मग त्याच्यामध्ये DTLचे कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये अजून काही टॅक्सेशनचे कोर्सेस आहेत. काही लोकं म्हणतील, की आम्ही फक्त फायनान्सच का करावं? फायनान्स करत असताना तर आम्ही CA करतच होतो. पॅरलली मे बी तुम्ही CAच करू शकता. पॅरलली CWA करू शकता. अगदी तुम्हाला फायनान्सचेच कोर्सेस करायचे नसतील, तर तुम्ही कोडिंग शिकू शकता. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करू शकता आणि हे जरूर करावं. पण तुम्ही CA करता जर का म्हटलात, की मी डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करू शकतो, तर तसं करणं अयोग्य राहील. त्यामुळे तुम्ही CA करत असताना CS करा. CA करत असताना CWA करा. फायनान्स रिलेटेड कोर्सेस जरूर करा. पण तुम्ही नॉन फायनान्स करणार असाल, तर तो निर्णय फक्त CAला मध्ये सस्पेन्शन म्हणजे 2 वर्षाची गॅप घेणार असाल, 5 वर्षांची गॅप घेणार असाल, तर त्यावेळेस थांबूनच मग वेगळ्या विषयामध्ये जा. CA करता करायचा प्रयत्न केला, तर मी तुम्हाला सांगतो, CA हा कोर्स असा नाही, की तुम्ही CA बरोबर अजून काही करू शकता. ते होणं शक्य नाही. CA झालं नाही म्हणजे आयुष्यामध्ये काहीच शक्य झालं नाही, असं पण नाही. रादर तुम्हाला सांगतो, आपल्या देशाचा एक पण अर्थमंत्री आजपर्यंत CA नव्हता. म्हणजे काय? तो अर्थमंत्री होऊ शकला नाही. तर अशी काही मुलं, तुमच्या आजूबाजूची अशी काही लोकं, जर का ते CA होऊ शकले नाहीत, तर याचा अर्थ कदाचित ते देशाचे अर्थमंत्री होऊ शकतात बरं का. तर CA म्हणजेच आयुष्यामध्ये सर्व काही, असं मात्र बिलकुल समजावून घेऊ नका. CA झाल्यानंतर समुद्रासारख्या वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर येणार आहेत. म्हणजे नक्की काय? बघा, तुमच्या आजूबाजूला जी गोष्ट घडतीये, त्याला नीट नजरेने बघा. सकाळी उठल्यावरती समोर टीव्ही
चालला आहे, वर्तमानपत्र येत आहेत, बातम्यांमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या देशांच्या घडामोडी दिसत आहेत, बाहेर बघितलं तर गाड्या चालत आहेत, गाडीला पेट्रोल लागतं आहे, खाण्यासाठी फूड लागतं आहे, अन्न लागतं आहे. हे सगळं जे चालतं ना, ह्या सगळ्याचा व्यवहार जो आहे तो फक्त शेवटी एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि तो आहे पैसा. आणि या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी शेवटी तुम्हाला कोण लागतं, तर तुम्हाला CA लागतो. अपॉर्च्युनिटीमध्ये तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये नोकरी करू शकता, जिकडे तुम्ही CFO म्हणून ओव्हर द पिरियड कामाला लागाल. सुरुवात कदाचित मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, जनरल मॅनेजर, सीनियर मॅनेजरनी होईल, पण अल्टिमेटली तुम्हाला एखाद्या कंपनीचे पूर्ण व्यवहार हे तुमच्या हाताखाली येतील. तुम्ही कदाचित CA झाल्यानंतर IASमध्ये जाऊ शकता आणि IAS करून IRSला म्हणजे रेव्हेन्यू साईडला येऊन तुम्ही इन्कम टॅक्स कमिशनर बनू शकता. जशी पब्लिक साईड आणि प्रायव्हेट साईड आहे तशी ओरिजिनल प्रॅक्टिस साईड पण आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो की अरे मला सर्दी खोकला झाला तर चला बाबा दवाखान्यात जाऊया आणि डॉक्टरांकडून औषध घेऊया. आणि तुमच्या घराजवळचा जसा दवाखाना असतो तसंच या CAचा पण दवाखाना असतो बरं का. म्हणजे CA तिकडे प्रॅक्टिस करत असतो आणि तिकडे तो कर रिलेटेड म्हणजे कर सल्लागार म्हणून काही लोक काम करतात, काही बँक ऑडिटचं काम करतात, काही कंपनी ऑडिटचं काम करतात. बरीच काही लोक हे शेअर मार्केटमध्ये पण काम करतात, ज्याच्यामध्ये ते शेअर्समध्ये ट्रेडिंग करतात, म्युच्युअल फंड्समध्ये काम करतात, ऑप्शन्स फ्युचर्समध्ये ट्रेडिंग करतात. सो CA झाल्यानंतर भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, पण CA होणंच तेवढं महत्त्वाचं आहे. वर्षांपूर्वी हिशोब हा हाताने लिहिला जायचा. म्हणजे या पानावरती इतके रुपये झाले आणि या 12व्या पानावरून 65व्या पानावर जाण्यासाठी हाताने लिहिलेले रेफरन्सेस असायचे. काळ बदलला जसे कॉम्प्युटर्स आले आणि आता तर काळ अजून बदलतोय. आता सेल्फ लर्निंग मशीन्स येत आहेत, ज्याला आपण मशीन लर्निंग म्हणतो. आणि त्या मशीन्स लर्न करून जो इंटेलिजन्स बाहेर आणतात त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हटलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे आपल्या प्रोफेशनमध्ये पण येणार, रादर ते आलेलेच आहेत. कशा पद्धतीने? बघा, आधी इनव्हॉइस म्हणजे एखादं जे बिल होतं ते रेकॉर्ड करण्यासाठी काय करायला लागायचं? एखादा माणूस होता तो ते बिल वाचायचा की ते कोणाकडून आलं आहे, त्याचं नाव काय, त्याचा नंबर काय, त्याच्यामध्ये किती गुड्स विकले गेलेत, कुठली सर्व्हिस दिली गेलेली आहे, त्याची व्हॅल्यू काय, हे सगळं तो वाचून त्या अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये लिहायचा. आता AI आणि MLमुळे त्याचे इन्व्हॉइसेस आहेत ते फक्त स्कॅन होतात. ते स्कॅन होऊन ऑटोमॅटिकली ती इन्फॉर्मेशन लिहिली जाते आणि त्याचं अख्खं रेकॉर्ड किपिंग पण होतं. म्हणजे उद्या उठून जे रेकॉर्ड किपिंग आहे, बॅलन्स शीट प्रिपरेशन आहे, ते ॲटोमॅटिक होणार आहे. त्यामुळं फक्त जे अकाउंटंटचा रोल करणार आहेत तो आज ना उद्या कदाचित अजून पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये पूर्ण रिप्लेस होईल. हे सगळं मशीन्सच करतील. मग माणूस म्हणून तुम्ही काय करणं अपेक्षित आहे? तर माणूस म्हणून तुमचं जजमेंट, तुमचा डिसिजन हा रिस्पेक्ट केला जाईल. ह्याच्यावरती सगळं पुढचं काम होईल. आणि CA करिक्युलमचा जो कोर्स आहे हा तुम्हाला हे डिसिजन घेण्याची ताकद देतो. ही ताकद जी आहे ती या कोर्समधून येते. तर मित्रांनो, असा हा CA कोर्स आहे ज्याच्यामध्ये फंक्शनल अंडरस्टँडिंग आहेच, म्हणजे एखादी गोष्ट कशी करावी, पण त्या पलीकडे जाऊन तुमच्यामध्ये या फायनान्स फील्डमधले नेतृत्व गुण देण्याचं कौशल्य या कोर्समध्ये आहे. तर अशी होती या आपल्या कोर्सची माहिती. धन्यवाद. सारांश. पात्रता: CAच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी 10वी, CAची पहिली परीक्षा देण्यासाठी 10+2 म्हणजेच 12वी. परीक्षेची माहिती: पहिली परीक्षा फाउंडेशन, दुसरी परीक्षा इंटरमिजिएट, इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप दुसऱ्या परीक्षेनंतर करावी. कालावधी 3 वर्षे. BCom किंवा इतर कोर्सेस करतानाही करू शकतो. तिसरी परीक्षा फायनल. CA हा एक कठीण कोर्स आहे. 8 मूळ विषय, उदाहरणार्थ डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, अकाउंटिंग, इकॉनॉमिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉस्टिंग इत्यादी. दूरस्थ शिक्षण किंवा ई-लर्निंग शक्य. कोचिंग क्लासेस हे अतिरिक्त फायदा देतात. मोठ्या शहरात जाऊनच शिकण्याची आवश्यकता नाही. इंटर्नशिप किंवा आर्टिकलशिप प्रत्यक्ष कामातून शिक्षण. CA कोर्सविषयीचे गैरसमज: गणित उत्तम असणे अत्यावश्यक हा गैरसमज आहे. फक्त खूप हुशार असणारे विद्यार्थीच CA करू शकतात हा सुद्धा एक गैरसमज आहे. तर्कसंगत विचार करणे आणि मेहनत घेणे खूप महत्त्वाचे. CAच्या शेवटच्या परीक्षेत पास होणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे, परंतु
दुसरी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी देखील अकाउंट टेक्निशियन म्हणून ओळखला जातो आणि काम करू शकतो. वित्त क्षेत्रातील इतर अभ्यासक्रम: कंपनी सेक्रेटरी CS, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट CWA, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ DTL. इतर अभ्यासक्रम: कोडिंग, डिजिटल मार्केटिंग, वेबसाईट बिल्डिंग, HR, MBA. करिअरचे विविध मार्ग: एखाद्या कंपनीमध्ये नोकरी, सरकारी नोकरी उदाहरणार्थ IRS, स्वतःचा व्यवसाय किंवा प्रॅक्टिस करणे. पुढील 10 वर्षात होणारे बदल: नवीन तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याद्वारे केले जाणारे अकाउंटिंग.